2 दिवसांपूर्वी बाबा पेट्रोल पंप येथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला एका रिक्षा चालकाने 20 फूट फरफटत नेले होते। त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या गोष्टीचे गांभीर्याची दखल घेऊन काल वेदांतनगर पोलीस निरीक्षक यादव यांच्या नेतृत्वाखाली बाबा पेट्रोल पंप येथे रिक्षांची तपासणी मोहीम घेण्यात येऊन बॅच, बिल्ला व लायसन, ड्रेस यांची चेकिंग करून अपडेट नसलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली व संबंधित रिक्षा चालकाला न्यायालयात हजर करण्यात आले। संबंधित रिक्षा चालकाची न्यायालयातून पोलीस स्टेशन पर्यंत पायी परेड काढण्यात आली। ओके ओके थोड़ा आगे ले लो गाड़ी। बस क्या 2 दिवसापूर्वी एक ऑटो रिक्षा चालकाने बाबा पंप पासून रेल्वे स्टेशन कडे येण्याच्या रस्त्यावर त्यांनी ट्रॅफिकवाले आपले म्हणजे एपीआय मिर्झे, पीसी टाकसाळे, पीएसआय गायकवाड हे तिथे अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी थांबलेले असताना सदरच्या ऑटो रिक्षा चालकाने जे आहे तर गाडी त्याला थांबवायला सांगितली असता गाडी न थांबवता त्या ट्रॅफिक अंमलदाराच्या अंगावर टाकली। अंगावर टाकल्यानंतर सुद्धा तो व्यक्ती तिथे न थांबता त्याने परत त्याला त्याच्या अंगावरून ओरबडत नेऊन तसं पुढे ती गाडी नेलेली आहे आणि त्यामध्ये सदरचे पोलीस अंमलदार टाकसाळे हे गंभीर जखमी झाले आणि त्यांना जे आहे सिग्मा हॉस्पिटल येथे आयसीयू मध्ये ऍडमिट केलेले आहे आणि त्यावरून ट्रॅफिक पोलिसांनी माझ्याकडे वेदांतनगरला येऊन तक्रार दिली आहे त्यांच्या विरुद्ध। तर त्या तक्रारीमध्ये अनुसार जे आहे तर सीआर नंबर 209/2025 सेक्शन 109, 121, 121(1), 121(2) नुसार आपण जे आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये जे आहे तर सदरच्या आरोपीचा आम्ही शोध घेतला असता सदरचा आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेला होता। ऑटो रिक्षा पण त्यांनी दुसरीकडेच लपवून ठेवली होती। तर त्याचा तपास घेऊन दौलताबाद या ठिकाणी जाऊन आम्ही जे आहे रात्री 1 वाजता त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याला काल रोजी जे आहे पीसीआर साठी हजर केलं होतं कोर्टामध्ये। तर त्यावेळेस कोर्टाने 3 दिवसाची पीसीआर त्यामध्ये दिलेली आहे आणि त्याची ऑटो रिक्षा सुद्धा आम्ही आज रोजी जी आहे जप्त केलेली आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत। मॅडम, असं समजतंय की ऑटो रिक्षा जी आहे ती दुसऱ्यांची आहे आणि तो दौलताबादचा रहिवासी आहे, शहरात येऊन तो ऑटो रिक्षा चालवतो। बरोबर आहे। सदरचा जो रिक्षा चालक आहे तो युसुफ मोहम्मद अन्सारी हे त्याचं नाव आहे। तो दौलताबाद येथील मोमीनपुरा येथील रहिवासी आहे आणि सदरची ऑटो रिक्षा त्याने जो आहे इब्राहिम अन्सारी याची घेतलेली आहे, म्हणजे तो त्याचा भाऊच आहे पण त्याच्या नावावरची ती ऑटो रिक्षा हा चालवत होता आणि तो सिटीमध्ये येऊन ऑटो रिक्षा चालवत होता। ऑटो रिक्षा चालकावर आपण कारवाई करणार आहोत। निश्चितच मालक आणि चालक दोघांनाही आम्ही आरोपी केलेले आहे, दोघांवर पण आम्ही कारवाई करीत आहोत।